तर रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू हा क्लेशदायक आहे असं म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। गर्दी प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज आहे असं अजित पवारांनी म्हटलंय। रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक प्रकारे एक विश्वास व्यक्त केलेला आहे। रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू हा क्लेशदायक असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेलं आहे, त्याच्यानंतर आता अजित पवारांनी सुद्धा असं वक्तव्य केलंय। तर नाशिक रेल्वे स्थानकावर अपघात झालेला आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी, रेल्वे पकडताना हात सटकल्यानं प्रवासी हा जखमी झालेला आहे। नाशिक रोड स्थानकावरील हरिद्वार एक्सप्रेसमधून हा प्रवासी जो आहे तो प्रवास करत होता। स्थानिक रेल्वे पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। नाशिक रेल्वे स्थानकावर सुद्धा अपघात झालेला आहे। सोमवार नव्हे तर घातवार आता ठरतोय का असाच प्रश्न पडू लागलाय, कारण या दोन दुर्घटना घडल्यात। उसके बाद में बताया जा रहा है कि लोग जो है अनेक प्रवास कर रहे हैं कसारा, करजत, खोपोली से, उनको लोकल में जगह न मिलने की वजह से लटक के लोग जो है प्रवास करते हैं। कहीं ना कहीं इस पे सरकार हो या केंद्र सरकार को ध्यान देने की जरूरत है। वो तो अभी लोकल प्रशासन जो है या हाथ करना कर बाहर कर। लोकलमधून एकूण 8 प्रवासी ट्रॅकवर पडले। ट्रॅकवर पडलेले प्रवासी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करत होते अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली। मुंब्र्याच्या टर्नवर दोन्ही लोकलमध्ये प्रवासी हे एकमेकांना घासले गेले। मुंब्र्यामध्ये 2 लोकल ट्रेनला लटकलेले प्रवासी हे एकमेकांना घासले गेले। 2 रेल्वे ट्रॅकच्या मध्ये हे प्रवासी पडले आणि याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। दोन्ही लोकलला लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले, याच्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय।